नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकार नेहमीच आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवित असते। आता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली। मागेल त्याला शेततळे योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकांना पाण्याचा स्थायी स्रोत उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागाद्वारे सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेततळे तयार करण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते। तर मित्रांनो, चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूया काय आहे ही योजना, कोणते लागतात या योजनेच्या अनुदानासाठी कागदपत्रे, संपूर्ण माहिती। महाराष्ट्र शासनाने दिनांक 9 फेब्रुवारी 2016 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मागेल त्याला शेततळे योजना मंजूर करण्यात आली आणि महाराष्ट्र जलसंधारण महामंडळासाठी 10,000 कोटीची तरतूद करण्यात आली। या योजनेअंतर्गत राज्यातील पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यामधील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे व त्यांना या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 30 बाय 30 बाय 3 मीटर या आकारमानाचे व कमीत कमी 15 बाय 15 बाय 3 मीटर या आकारमानाचे शेततळे देण्यात येईल। त्याचबरोबर शेतकऱ्यांना इनलेट आउटलेट विरहित प्रकारामध्ये किमान 20 बाय 15 बाय 3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल। या योजनेअंतर्गत 30 बाय 30 बाय 3 मीटर शेततळ्यासाठी 50,000 रुपये इतके अनुदान निश्चित करण्यात आले आहे। तर इतर शेततळ्यासाठी आकारमानानुसार अनुदान देय राहील। चला तर मित्रांनो, मागेल त्याला शेततळे अनुदान योजना लाभार्थी पात्रता बघूया। अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे। ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे। शेतकऱ्यांकडे त्यांच्या नावावर कमीत कमी 60 हेक्टर जमीन असावी, यात कमाल मर्यादा नाही। अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी इतर कोणत्याही योजनेच्या माध्यमातून शेततळे किंवा सामुदायिक शेततळे अथवा विहीर या घटकांचा लाभ घेतलेला नसावा। मित्रांनो, मागेल त्याला शेततळे योजना 2024 लाभार्थीची निवड पात्रता कशी आहे चला जाणून घेऊया। दारिद्र्य रेषेखालील म्हणजे BPL शेतकरी आणि ज्या कुटुंबांमध्ये आत्महत्या झालेली आहे त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये प्रथम प्राधान्याने त्यांची निवड करण्यात येईल। इतर प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची ज्येष्ठता यादीनुसार प्रथम अर्ज करणारा प्रथम प्राधान्य याप्रमाणे सदर योजनेअंतर्गत निवड करण्यात येईल। शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला शेततळे योजनेमध्ये कोणती आवश्यक कागदपत्रे असतात ती जाणून घेऊया। आधार कार्ड, त्यानंतर रेशन कार्ड, त्यानंतर रहिवासी दाखला, त्यानंतर जातीचा दाखला, त्यानंतर जमिनीचा 7/12 उतारा व अट अ प्रमाणपत्र, त्यानंतर आत्महत्या झालेल्या कुटुंबाचा वारसाचा दाखला, प्रतिज्ञापत्र स्वतःची स्वाक्षरी सहित, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो या प्रकारची कागदपत्रे लागतात। तर शेतकरी मित्रांनो, ही होती शेततळ्यासंबंधित एक महत्त्वाची माहिती। शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।